नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण दम आलूची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी हे मी छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत। आता सध्या ह्या सीझनमध्ये असे छोटे बटाटे खूप सारे बाजारामध्ये येतात, तर मी हे बटाटे आणलेले आहेत। तर आता आपण याचे दम आलू कसं करायचं ते कढई गरम झालेली आहे सखींनो। तर आपण आता त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी, जिरे आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। या बटाट्यांना माती खूप असते, म्हणून मी त्यावरची माती आणि थोडीशी निघल तेवढी साल काढून घेतलेली आहे। तर आता आपले मोहरी आणि जिरे तडतडले आहे, तर आपण त्यामध्ये हे बटाटे टाकून घेऊया। आपण यावर झाकून ठेवूया 5 ते 10 मिनिट। 5-5 मिनिटाला आपण हे बटाट्याने का व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, जेणेकरून ते सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय झाले, मऊ झाले पाहिजे। परत झाकण ठेवूया। 5 मिनिटांनी आपण वरचं झाकण काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये मीठ टाकून घेऊया, जेणेकरून मीठ आतपर्यंत बटाट्यांमध्ये मुरलं जाईल आणि व्यवस्थित परतून घेऊया। आणि बटाटे परत एकदा झाकण ठेवूया आणि ताटामध्ये थोडंसं पाणी ओतून घेऊया, जेणेकरून आपले बटाटे व्यवस्थित शिजतील। आपले बटाटे शिजत आलेले आहेत। आता त्यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेत आहे। त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद, हे मिरपूड आहे, गरम मसाला 1 चमचा आणि थोडीशी कसुरी मेथी आहे। आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। माझ्याकडे आमचूर पावडर नाही सखींनो, आमचूर पावडर असली तर टाकली असते मी, त्यासाठी लिंबू पिळत आहे, जेणेकरून ह्याला थोडीशी आंबट चव येईल। मस्त आपले आलू आता चटपटीत लागतील। एकदा व्यवस्थित परतून घेऊया आणि परत थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून देऊ। तर सखींनो, आपले चटपटीत दम आलू तयार आहे। तर आपण हे आता खाण्यासाठी घेऊया। हे तुम्ही चपातीसोबत किंवा वरण भाताला तोंडी लावण्यासाठी वगैरे हे दम आलू खूपच छान लागतात। तर एकदा नक्की रेसिपी करून बघा आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखींनो।